नमस्ते, मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज धरणे आमच्या भूमीत पण पाण्या वाचून वंचित, ठाणे पालघरच्या भूमिपुत्रांचा एल्गार अशा आशयाची नवराष्ट्र ह्या वृत्तपत्रामध्ये आलेली बातमी आहे. त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील धरणामधून मुंबईची तहान भागवण्यात असताना धरण परिसरातील गावांनाच आजही पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याची गंभीर मुद्दा भूमिपुत्र एल्गार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पवार यांनी उपस्थित केलेला आहे. धरणे आमच्या भूमीत, पाणी आमच्या नद्यांचे आणि त्याग आमच्या समाजाचा, मात्र हक्कापासून आम्हालाच वंचित ठेवले जात आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केलेली आहे. पवार यांनी ठाणे पालघर जिल्ह्यामधील जलप्रश्न, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, आरोग्य, शिक्षण, रस्ते आणि रोजगार या विषयावर शासनाचे लक्ष वेधलेले आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारी तानसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा ही धरणे ठाणे पालघर जिल्ह्यात असून अनेक गावांमध्ये सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा सुविधा नाही. हा विकासातील मोठा विरोधाभास असल्याचा आरोप पवार यांनी केलेला आहे. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या शहापूर तालुक्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातील भावली धरणावर अवलंबून राहावे लागते. हे लागत आहे. हे जलनियोजनातील अपयश असून स्थानिकांच्या हक्कावर अन्याय असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. प्रकल्पग्रस्तांचे न्याय पुनर्वसन, प्रत्येक गावाला दर्जेदार रस्ते, धरण परिसरातील गावांचा प्रथम पिण्याचे पाणी, ग्रामीण आरोग्य व्यवस्था सक्षम करणे, तसेच स्थानिक युवकांना शिक्षण व रोजगाराला प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी पवार यांची आहे. धरणग्रस्तांसाठी स्वतंत्र विकास आराखडा, राज्य शासनाने ठाणे पालघरासाठी स्वतंत्र जल न्याय आराखडा जाहीर करावा. धरण परिसरातील गावांसाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्यात यावा आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न वेळबद्ध पद्धतीने सोडवावेत. हा संघर्ष कोणत्याही पक्षाविरोधात नसून अन्यायाविरोधात आहे. न्याय मिळेपर्यंत भूमिपुत्रांचा एल्गार सुरू राहील. प्रमोद पवार, भूमिपुत्र एल्गार संघटना. रास्त मागणी या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. आणि भूमिपुत्रांवर गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र शासन अन्याय करत आहे. ठाणा जिल्हा आणि पालघर जिल्हा, आता नवीन झालेला पालघर जिल्हा, तसं विचार केला येथील खासदार आणि आमदार, तसेच या जिल्ह्याचे जे काही मंत्री आहेत, हे मंत्री का लक्ष देत नाही हा प्रश्न आहे. जिल्ह्यातील मंत्री जे आहे ते का लक्ष देत नाही हा प्रश्न आहे. विविध विषयावरच्या समस्या या ठिकाणी आहे, पण समस्येवर या संदर्भात बोलले जात नाही आणि त्यासाठी समस्या आमदार बोलत नाही. आणि विधानसभेमध्ये ज्यावेळेला प्रश्न येतात त्यावेळेला सचिव देखील नसतात. MSRDच्या माध्यमातून ठाणा, पालघर, मुंबई या परिसरातील जागा ह्या ॲक्वायर केल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. गाव आणि विस्तारित गावठाण याची मोजणी नाही, नकाशे नाही. त्यामुळं भूमिपुत्र येथील आगरी, कोळी, कुणबी, बहुजन समाज याला विस्थापित करण्याचा डाव शासनाचा चालला आहे आणि वेळोवेळी या संदर्भात संघर्षाची भूमिका घेतला आहे. प्रमोद पवार साहेबांनी भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या माध्यमातून एक मुद्दा घेतलेला आहे. हा मुद्दा आपण लावून धरणं गरजेचं आहे. विधानसभेमध्ये ज्या वेळेला आमदारांच्या बोलण्या चालू असतात तर सचिव उपस्थित नसतात, MSRDचे अधिकारी उपस्थित नसतात, तसेच मुंबई रिजनचं, मुंबई महापालिकेचे 5-5 सचिव असून देखील उपस्थित नसल्याची आमदारांनी खंत व्यक्त केलेली आहे. विधानसभेच्या सभापतीनं संबंधितांना पत्र देऊन देखील काही कारवाई होत नाही, अधिकारी उपस्थित राहत नाही. असं का होत आहे याचा अर्थ स्पष्ट आहे. येथील भूमिपुत्रांच्या प्रश्नाबद्दल येथील अधिकाऱ्यांना कळकळ नाही. ज्या अधिकाऱ्यांनी नियोजन करायचं त्या अधिकारीच जर अशा प्रकारे दुर्लक्ष करत असतील तर याला काय म्हणावं. बातम्या पेपरमध्ये येतात, आमदार काही प्रश्न उपस्थित करतात,
आणि मंत्री त्याला काहीच उत्तर देत नाही, कारवाई होत नाही. असं का होत आहे? त्यामुळे भूमिपुत्रामध्ये असंतोष आहे. ठाणे आणि रायगड आणि पालघर जिल्ह्याचे जे काही प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, तात्काळ निकाल या अधिवेशनाच्या माध्यमातून व्हावा. आमच्यामध्ये धरणं आमची घेतली जातात, धरणासाठी जागा घेतली जाते, विमानतळासाठी जागा घेतली जाते, पण विमानतळाला दिबा पाटलांसारख्या इथल्या नेत्याचं नाव दिलं जात नाही. धरणाचं पाणी येथील गरिबा शेतकऱ्यांना मिळत नाही, सामान्यांना मिळत नाही, पण उद्योगांना दिलं जातं आणि उद्योगपती येथील बँकांचे पैसे बुडवतात. उद्योगाच्या नावाखाली येथील गरिबांचं शोषण आहे, कामगारांचं शोषण आहे. या शोषणाला आता वाचा फोडण्याची गरज आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांनी याच्यावर लक्ष दिलं नाही तर हे गंभीर प्रश्न होईल. या संदर्भात भूमिपुत्रांची भूमिका काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.